रंगी रंगी रे श्रीरंगी काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जेणे, नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जेणे, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा, शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जेणे, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी, काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत, दुसरी बंधू सारजाचे चतुरनाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरण बजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत. आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका. कीर्तने उभे होती लोका, कीर्तने उभे होती लोका, कीर्तनी उभी होती लोका, कीर्तनी उभी होती लोका. टाळ मृदंग श्रोते देवा, टाळ मृदंग श्रोते देवा, हे टाळे मृदुंग श्रोते देका, टाळे मृदुंग श्रोते देका. माझे दंडवत, दया माझे दंडवत, माझे दंडवत, दया माझे दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा, 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 प्रथम नमन करू गणनाथा. ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली, बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे. रंगी रंगे रे श्रीरंगी काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जेणे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय रामभाऊ लक्ष्मणरावजी जाचक यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ
त्यांच्या सर्व परिवाराच्या वतीनं त्यांच्या धर्मपत्नी मंदाबाई, तिन्ही भाऊ पांडुरंगजी, बाबूरावजी, फकीराजी, तिन्ही मुलं नवनाथ, दशरथ आणि जगदीश, पुतण्या रमेश, 3 बहिणी चंद्रभागा, भीमाबाई, विमलबाई, नातू साई, तेजस ना आराध्या. काय राहिलं पाहून घ्या. या सर्व परिवाराच्या वतीनं शांतारामजी चुंबळे आणि सुकेनेचे मोगल आप्पा यांच्या माध्यमातून मला मिळालेलं निमंत्रण. शांताराम आप्पा आणि पुन्हा जाचक महाराज, हर्षद महाराज जाचक, हर्षद महाराज जाचकच ना? जाचक. मला वाटलं माझं काही चुकलं का? हा ठीक आहे. बरं, हर्षद महाराज जाचक त्यांनी स्वतः येऊन मला अधिकृत निमंत्रण दिलं आणि त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर तुम्हा मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित मुदंगाचार्य पिंपळतकर, तुम्हालाही नमस्कार. विनेकरी जगद्गुरु तुकाराम महाराज, तुम्हालाही नमस्कार. इकडच्याही विनेकरी महाराजांना नमस्कार. थोर गायनाचार्य आमचे मामा, मामा म्हणजे माझी आई मते पाटलाची असल्यामुळे महाराष्ट्रात कोणताही मते भेटला की आमचा मामा. मामालाही नमस्कार. इकडच्या सर्व गायनाचार्यांना नमस्कार. माझ्यासोबत आलेले विठ्ठल महाराज जाधव गायनाचार्य, काशीनाथ महाराज पाटील, अश्विन कुमार, माझ्यावर नेहमीच बंधुवत प्रेम ज्यांचं आहे ते समाधान महाराज चुंबळ. आहे का गेले? अरे हा ऐकले. भालदार चोपदार, हे इंग्रजांच्या काळातले नेहमी उशिरा येणारे गायनाचार्य, त्यांनाही नमस्कार. ब्रिटिश काय हे छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी आणि त्यांची वारकरी शिक्षण संस्था. प्रथमतः या सर्वांना व्यासपीठावर मनोभावे वंदन करतो. आपण स्वतः तारीख घेऊन दिली, यात नवल नाही, हजर आहे. त्यांच्यासोबत आमचे टर्ले सर आहे, बरीचशी मान्यवर मंडळी आहे, माझ्या माय बहिणी आहे. काहीची नावं घेतली तर काहीची नक्की राहून जाणार. लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि विशेष जाचक परिवाराचे नाते गोते, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल भगवान की जय. समाधान महाराजच्या जन्मदात्यालाही नमस्कार करतो. ते काही चुकवत नाही आमचं कीर्तन. एवढ्या म्हशीचा व्याप असून ते हे अतिपरिचयाचं बोलणं आहे. विठ्ठल ज्यांच्या संबंधाने हा कार्यक्रम आहे. एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे, पण व्यक्तीचं महत्त्व ती व्यक्ती गेल्यावर कळते, एवढं लक्षात ठेवा. तोपर्यंत व्यक्तीचं महत्त्व कळत नाही. अति परिचयात अवज्ञा भवती.
जायचं प्रत्येकालाच आहे. आपण तिकडेच निघालो आप्पा. अरे मराठी भाषेत म्हणायचं आहे मरण आलं आणि ते येतच नाही. ते कशाला येतं? मरण आहे तिथंच आहे. त्याच्यात किती बदल करण्याचा प्रयत्न करा. एकुलता एक मुलगा हिरो होंडा घेऊन मागितली, पप्पानं 2च तासात नाशिकहून आणून दिली. आणि ते इतकं पळवतं आप्पा, एक दिवस 5-25 मोठे मोठे लोक वाड्यात आले. बरं का मते मामा जी. पाटील आहे का घरी? अहो बाहेर का उभ्या आत या चहा पाणी झालं. कसं येणं केलं? तुमच्याकडेच आलो. आम्ही काही वैरी नाही तुमचे. तो तुमचा मुलगा मोटरसायकल चालवतो का हेलिकॉप्टर? एक दिवस पोत्यात गुंडाळून आणावं लागेल. बापाच्या डोळ्याला धारा लागल्या. एकुलता एक मुलगा, 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा. रात्री उशीर झाला तरी मुलगा आलाच नव्हता. त्या दिवशी मायबाप जेवले नाही. बरं का, हे मायबाप झाल्यावर कळतं, मुलांना कळत नाही. रात्र गेली, तो आला. सकाळी नेहमीप्रमाणे आप्पा आंघोळ केली, त्यानं गाडीला किक मारली. गाडीवर बसलाय मुलगा 22 वर्षाचा आणि माय बाप सामोरून आले. एक हँडल आईनं धरला, एक बापानं. काही केलं नाही, फक्त दोघाचं रडणं सुरू झालं. मुलगा आईकडे पाहतो, बापाकडे पाहतो, बसलेला मोटरसायकलवर. का रडता आई, का रडता बाबा? अरे काल दिवसभर जेवलो नाही आम्ही. ते गावातले लोक 25 आले होते, वैरी आहे का आपले? ते म्हणाले तुमचा मुलगा हेलिकॉप्टर चालवतो का मोटरसायकल? एक दिवस पोत्यात गुंडाळून आणावं लागेल म्हणे. हे ऐकल्यापासून तुझी आई जेवली नाही, मी जेवलो नाही. अरे 100 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरात वाडा आहे, एका खांबावर द्वारका आहे. तू एकुलता एक वारसदार आहे आणि आम्ही तुझे मायबाप असलो तरी तुझ्या पाया पडतो. फक्त गाडी हळू चालवत जा, बरं का? हो आई, हो बाबा, एवढं सगळे म्हणतं आणि घरून हळूच निघतं, बरं का? गाव पास झालं की 80 पळवतं. काय कारण? एक ट्रक नाशिकहून 80 निघालेली आहे आणि याची त्या ट्रकची विधिलिखित धडक नाशिक मुंबई हायवेला ठरलेली आहे. गावकऱ्याला सांगू द्या, मायबापाला रडू द्या, तरी तो 80च्या कमी का पळवत नाही? याचं कारण आहे होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटळेना. होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटळे. होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटळेना. होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटळेना. जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी. ते ना चुके कर्म कधी, ते ना चुके कर्म कधी, ते न चुके कर्म कधी, ते न चुके कर्म कधी. होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटळेना. आणि बोल. होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटळेना. होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटळेना. होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटळेना. जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी. होणारा सारखी बुद्धी, जे पुढे होणार आहे त्याप्रमाणे त्याची बुद्धी त्याला सहकार्य करते. पळव पळव गाडी, पळव गाडी. का? विधिलिखित ठरलेलं आहे होणारा सारखी बुद्धी. नाही तर महाराष्ट्राची केवढी हानी झाली, बरं का मते मामा? जी जी. अजित दादाचं ठरलं कारणी जायचं बारामतीला मुंबईहून.
पण काय डोक्यात आलं, 5-6 तास लागतील. कार कॅन्सल केली आणि विमान केलं. ते शेवटचं होणारा सारी की बुद्धी विठ्ठल. विठ्ठल 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 म्हणून पिरिलब्ध पहिले रचा पाछे रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे रे भज भज रे रघुवीर. पहिली रचना प्रारब्धाची आहे आणि मग त्याच्या आधारे रचना शरीराची आहे. महादेवाला पुशे पार्वती गर्भाच्या खुना, सांगा देवा 9 महिन्याची कशी केली रंचना. हे अभंग नाही बरं का, पण ते मजा आहे महादेव पार्वतीचा संवाद. विठ्ठल आधी प्रारब्ध नंतर देह. म्हणून जे जे लिहिले प्रारब्धीन ते न चुके कर्म कधी. आता चुकवायचा प्रयत्न करा तरी ते चुकत नाही. जुनी माणसं बसलेली आहे, त्यांना विचारा, आधी रेलगाडी का आधी रोड? अरे तेव्हा ते जुने सांगतात, तिखट मीठ लावून सांगतात, महाराज गोऱ्या लोकांचा जमाना होता, हे जेसीबी वगैरे नव्हतं, तिकडचे काळे काळे लोक बाभईच्या खोडासारखे, गाढवावर माती, हेल्यावर मातीन भराव टाकला, नंतर खडी टाकली, खडी दाबली, मग रूळ टाकले, मग एक दिवस गोऱ्या साहेबानं हिरवा झेंडा दाखवला आणि कोळशाचं इंजिन भाग 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 करीत नाशिक रोडला गेलं. आम्ही पाहिलं महाराज. आता रुळाला वळणं आहे आणि ड्रायव्हर खूप हुशार आहे. ड्रायव्हरनं ठरवलं की एवढं 10 किलोमीटरचं वळण घेतल्यापेक्षा सरळ गाडी पाथर्डीहून नाशिक रोडला नेऊ. त्याच्या बापान जाईल का आता? आता वळण चुकवायचा प्रयत्न केला तरी ड्रायव्हरच्या ताब्यात नाही का, गाडी रुळाच्या अधीन आहे. तसं आम्ही दुःख न भोगण्याचा प्रयत्न केला तरी आमच्या स्वाधीन नाही, आता प्रारब्ध अधीन आहे. देह तव आहे प्रारब्ध अधीन, देह तव आहे प्रारब्ध अधीन, देह तव आहे प्रारब्धाधीन, देह तव आहे प्रारब्धाधीन. याचा मी काशीन वाहू भार, याचा मी काशीन वाहू भार. सरीच काळ तुझी या चिंतरे, सरो माझा काळ तुझी या चिंतरे. वाहू भार, सरो माझा काळ तुझी या चिंतने, सर्व माझा तुझी या चिंतने. देह तव आहे प्रारब्धाधीन, याचा मी काशीन वाहू भार, याचा मी काशीन वाहू भार. देह तव आहे प्रारब्धाधीन, याचा मी काशीन वाहू भार, याचा मी काशीन वाहू भार. देह तव आहे प्रारब्धाधीन, आपा याचा मिकासीन वाहू भार. दुसऱ्याच्या घरी प्रेत पडल्यावर प्रमाण आठवतात, रडू नका काकी नाशिवंत देह जाणार सकळ. याच्या घरी डेड बॉडी तेव्हा नाही भजन आठवत. म्हणून कीर्तनात बोलणं सोपं आहे रे. इथे 3 भाऊ बसलेले आहे. पत्रिका तिथं वाचली होती आपण चांदवड तालुक्यात. मग तिथं सांगितलं होतं, म्हटलं एकदा वाचली ना हातात सुद्धा देऊ नका. आता ते एकदा वाचलं की पाठ होतं. का होतं मलाही कळत नाही, पण होतं.
तीन भाऊ, पांडुरंगजी, बाबूरावजी, फकीराजी. तीनच बहिणी आहे, चंद्रभागाबाई, भीमाबाई, विमलबाई. आपल्याला बोलणं सोपं आहे, पण जेव्हा त्यांच्या पुढे ते चित्र येतं, कधी भाऊ रडतोय ना, कधी तो प्रेताचे हात हातात घेऊन रडतो. हे बारकावे लक्षात घ्या. कधीही पत्नी रडते, ती डोक्याला हात लावू लावू रडते. याची कारणं लक्षात घ्या. त्या डेड बॉडीकडे पाहून पत्नीला वाटतं तुमच्या नावाचं कुंकू लावत आली हो जन्मभर, आता उद्यापासून माझ्या कपाळाला काय, म्हणून हात जातो पत्नीचा कपाळाला. आई असेल तर ती डेड बॉडी जवळ रडते, पण स्वतःच्या पोटाला हात लावते. हे बारकावे लक्षात घ्या. तुम्ही पाहिलेलं आहे, मी संतांनी लिहिलेलं वाचून दाखवतो. पेट पकड कर माता रोवे, बाह पकड कर भाई. पेट पकड़ कर माता रोवे, बाह पकड़ कर भाई. पेट पकड़ कर माता रोवे, बाह पकड़ कर भाई. ओ पेट पकड़ कर माता बोले, बाह पकड़ कर भाई. लपड छपड कर प्रिया रोवे, हंसा तेला जाई. मन भूला भूला फिरे जगत में ऐसा न होता है, मन भूला भूला फिर जगत में ऐसा न होता है. भूला भूला फिर जगत में ऐसा नाता है, मन भूला भूला फिर जगत में ऐसा नाता है. ऐसा नाता है जगत में, ऐसा नाता है, ऐसा नाता है जगत में ऐसा नाता है. भूला भूला फिर जगत में ऐसा नाता है, मन भूला भूला फिर जगत में ऐसा नाता है. मन भूला भूला फिर जगत में ऐसा नाता है. मन भूला भूला फिर जगत में ऐसा नाता है. बरं का मते मामा, डेड बॉडी जवळ आई रडते ना मोगल आप्पा, तेव्हा ती स्वतःच्या पोटाला हात लावून रडते. स्वतःच्या पोटाला का? त्या लेकाच्या प्रेताकडे पाहून तिला आठवण येते, लेकरा याच पोटात 9 महिने 9 दिवस ठेवला होता. दुसरी कोणतीच अपेक्षा नव्हती रे, फक्त एकच इच्छा होती, तुझ्या खांद्यावर या म्हातारीला जायला मिळावं. माझ्या आधी गेलास, या आठवणीनं पेट पकड कर माता रोवे, बाह पकड कर भाई. कोणताही भाऊ असू द्या, भावापासून बाहुबलाची अपेक्षा करतो. म्हणून रडताना प्रेताचे हात धरतो की आता माझं बाहुबल गेलं. भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. भाऊ म्हणे का पाठिंबा गेला, आता कोणी नाही. भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. भाऊ म्हणे का पाठिंबा गेला, आता कोणी नाही. बहीण म्हणे साडी चोळी अंतरले बाये. बहीण म्हणे साडे थोडे अंतरली बाई. बहीण म्हणे साडी चोळी अंतरले बाये. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला, आता पुढे नाही. पाठिंबा गेला, आता कोणी नाही. भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला, आता
कोणी नाही, आता कोणी नाही. बहीण म्हणे साडी, बहीण म्हणे साडी चोरी अंतरली बाई. भाऊ म्हणे का पाठीमा गेला, आता कोणी नाही, आता कोणी नाही. बहीण म्हणे साडी, बहीण म्हणे साडी कोणी अंतरली नाही. एवढं बारीक लिहिलंय मामा संताने, फक्त आम्ही ते वाङ्मय वाचत नसेल तो आमचा दोष आहे. भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. अन बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. भावाचं महत्व कधी कळतं? भाऊ गेल्यावर, बरं का आप्पा. आता याच्यातच कीर्तन होईल. आज काय मूड आला मलाही कळलं नाही. हं. पत्नी होना पतिव्रता चाहे बेनूर हो, रास्ता चलना साफ चाहे फेर हो, रोटी खाना माँ के हाथ की चाहे जहर हो, और सलाह लेना भाई की चाहे बैर हो. वैरी असू द्या तरी सला बंधूला विचारा, तो योग्य सल्ला देईल. अख्खं रामायण तुम्हाला माहित आहे मोगलापा. कुंभकर्ण युद्धाला आला. दोन भाऊ दोन पार्ट्याचे सांगतो, मी भावासाठी सांगतो. हं. इथं पांडुरंगजी, आता बाबूरावजी, फकीराजी बसलेले. एकटा गदा घेऊन आला तेव्हा रामचंद्राने विचारलं, बिभीषणा तो कोण आहे? माझा भाऊ आहे देवा. एकटाच आला आणि तो एकटा आपल्या सगळ्या सैन्याला भारी आहे, बिभीषण म्हणतो. आता काय करावं लागेल आपल्याला? असं म्हटलं रामानंद, बिभीषण रडतोय. अरे तू का रडतो? देवा दुराचारी आहे, दारोड्या आहे, जास्त झोप घेणारा आहे. हे सगळे दुर्गुण मला त्याचे माहिती आहे, पण माझा भाऊ आहे आणि मला माहिती आहे आता तुमच्या हातून तो मरणार आहे. एकच इच्छा आहे मालक, या जन्मी माझ्या भावासोबत शेवटचं बोलणं करायचं आहे. सला लेना भाई की सांगतो. तो त्या पार्टीला आणि हा ह्या पार्टीला, वैरी एकमेकाचे. जाओ. आणि बिभीषण जेव्हा रणमैदानात आला, धुंद झालेला कुंभकर्ण पुढे बिभीषण पाहला आणि विचारलं, कौन है? मैं आपका भाई भैया बिभीषण. अभी भी जिंदा है क्या रे? रामचंद्र ने अपनाया करके जिंदा हूँ, शर्म नहीं आती? किस बात की? भाई का नाता मालूम नहीं? भाई भाई की भुजा होती है. अपने भाई का त्याग करके तपस्वी की शिबिर में गया है तू, धिक्कार है तेरा. भावाचं नातं मला चांगलं माहिती आहे दादा. मग का गेला रामाच्या पार्टीला? मी पारमार्थिक आहे आणि माझ्या भजनाला विरोध करणारा भाऊच काय, माय बापाचा सुद्धा त्याग करील दादा, म्हणून गेलो. एवढ्या शब्दानं एवढा दारोड्या, दुराचारी, मांसभक्षक भाऊ बिभीषणाला कवटावून रडला. युद्धाच्या आधीच सांगतो. आणि रडू रडू कुंभकर्णाचे शब्द आहे, धन्य धन्य ते धन्य बिभीषण. कोण म्हणतोय? त्या पार्टीचा वैरी. धन्य धन्य ते धन्य बिभीषण, भयउ तात निशिचर कुलभूषण. तू आमच्या राक्षस कुळाचा गौरव आहे. जा. युद्धाला येत नव्हतो, रावणानं दारू पाजली, मला प्रवृत्त केलं. रामचंद्राला सांग याला मारून टाका म्हणावं. या जन्मीची शेवटची भेट बरं का बिभीषणा, आता पुन्हा भेट नाही. काही बोलायचं आहे पण लाज वाटते मला.
तेवढ्यासाठीच आलो दादा. जन्मभर दारू प्यालो, जन्मभर मौज भक्षण केलं, अर्ध्याच्या वर आयुष्य झोपेत गेलं, आणि तू जन्मचा जन्म आमच्या वाड्यात रात्रंदिवस भजन केलं. तुझ्यासारख्या सत्पुरुष भावाला या दारोड्यानं काय सांगावं रे. पण या जन्मीची शेवटची भेट आहे. माझी एक प्रार्थना आहे बिभीषणा, तुझ्या देहामध्ये शेवटचा श्वास आहे तोपर्यंत रामाचं भजन सोडू नको. याला म्हणता सलाले ना भाई की विठ्ठल. पेट पकडकर माता रोवे, बाह पकडकर भाई, लपट झपट कर त्रिया रोवे, हंसा केला जाई. पुन्हा जन्मभर रडते ती आई. जब तक जिये माता रोवे, बहन रोवे 10 मासा, 13 दिन तक त्रिया रोवे, फिर करे खरबासा. आता हे बोलणं सोपं आहे आपा, हे लावलेले संबंध आहे. नाही तर कोणाचा कोणाशी न घडे संबंध. बरं का ज्याचं महाराज आहे का गेले? ज्याचे महाराज या राम 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 राम. बस जय श्रीराम. विठ्ठल विठ्ठल. सगळे जरूर, पण माध्यान्ह काळ आणि अंतकाळ. बरं का ठरले सर, माध्यान्ह काळ साजरा होतो अर्थाने आणि अंतकाळ साजरा होतो परमार्थाने. शब्द जवळजवळचे आहे. जिथे अर्थ आहे ना त्याचा माध्यान्ह काळ साजरा आहे. आणि माध्यान्ह काळ साजरा करणे हा पुरुषाचा पुरुषार्थ नाही आपा. कारण प्रत्येकाच्या जेवणाची व्यवस्था परमेश्वरानं केलेली आहे. हा जेवणामध्ये फरक आहे. हो. ते बा होच म्हणते माग म्हणाल का मग? मग हा वा. बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता, शिरसानून रक्ता, गोचिड झोंबे, कावळे, ढोपरा, कंकर, तितरा, राजहंस चारा, मुक्ता फळे, मालाचे पै पेटे, वाहता ती उंटे, तयाशी तो काटे बक्षावया. स्वानासी भोजन दिले पंचामृत, स्वानासी भोजन दिले पंचामृत, स्वानासी भोजन दिले पंचामृत, स्वानासी भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावरी, परी त्याचे चित्त हाडावरी, त्याचे चित्त हाडावरी. स्वानासी भोजन दिले पंचामृत, स्वानासी भोजन दिले पंचामृत, परी त्याचे चित्त हाडावरी, तरी त्याचे चित्त हाडावरी. स्वानासी भोजन दिले पंचामृत, स्वानासी भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावरी, तरी त्याचे चित्त हे प्रत्येकाचं जेवण सांगितलं मते मामा. वा वा. वा वा. बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता, शिर साणून रक्ता, गोचिड झोंबे, कावळ, ढोपरा, कंकर, तितरा, राजहंस चारा, मुक्ता फळे, मालाचे पै पेटे, वाहता ती उंटे, तयासी तो काटे भक्षावया. सुकरासी विष्टा माने, सावकास मिष्टान्नाची, त्यास काय गोडी, स्वानासी भोजन दिले पंचामृतन, तरी त्याचे चित्त हाडावरी. जेवण वेगवेगळे आप्पा. म्हणजे माध्यान्ह काळ साजरा करणे हा पुरुषार्थ नाही, अंतकाळ.
आणि अंतकाळ साजरा करण्यासाठी गरज आहे ती परमार्थाची. मग परमार्थ म्हणजे काय? परम अधिक अर्थ असे दोन पद त्या परमार्थ शब्दामध्ये आहे. एक परम आहे, एक अर्थ आहे. अर्थ शब्दाचा अर्थ धन आहे आणि परम शब्दाचा अर्थ श्रेष्ठ आहे. परम अर्थ म्हणजे श्रेष्ठ धन मिळवणे, याला म्हणतात परमार्थ. आता पुन्हा श्रेष्ठ धन म्हणजे काय? सोपं सांगतो आपा. ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, ज्या धनाला आग लागत नाही, ज्या धनाची चोरी होत नाही. खरचन कुठे वाकू चोर न लुटे, खरचन कुठे वाकू चोर न लुटे, दिन दिन पडत सवायो आयोजी म्हणे राम रतन धन पायो, आयोजी म्हणे राम रतन धन पायो. श्रेष्ठ धन जोडले हे न सरे धन. बाकीचं धन कितीही मिळवा, त्याच्यात वाटेकरी आहे. तुम्ही असं समजू नका मी माझ्या मायबापाला एकटाच आहे. 4 जण आहे. कोण 4? चत्वारो धनदायादौ धर्म अग्निनृप तस्करः तस्यां जष्टा अवमानेन कुप्पेति त्रय बांधवाः. हो म्हणत जाणं, त्याला काय होतंय. हे 4. मोठा धर्म आहे, 2 नंबरचा भाऊ अग्नी आहे, 3 नंबरचा भाऊ राजा आहे आणि धाकटा भाऊ चोर आहे. हे संपत्तीचे वाटेकरी सांगितले मी. पण मोठ्याचा जेव्हा अपमान होतो तेव्हा 3 बदला घेतात. मोठ्याचा म्हणजे धर्माचा. जिथे धर्माचा अपमान आहे त्या धनाला आग लागल. त्यातून राहिलं तर राजा ताब्यात घेईल, त्यातून राहिलं तर चोरट पडवतं. ए चत्वारो धन दायादो धर्माग्नि नृपतस्करा तस्याम जष्टा अवमानेन कुप्पेति त्रय बांधवाः. हे ठरलेलं आहे. ठरलेलं. धनाचे वाटेकरी म्हणून कितीही मिळवा, शेवटच्या दिवशी आपल्यासोबत येत नाही. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं माहिती आहे. येऊ लागलं तरी घरचे येऊ देत नाही. आपा तिकडच्या भाषेत सांगतो, आमच्याकडे हिंदी सायडर असल्यामुळे मामाला नेलतं मी. म्हातारं म्हातारी म्हणत नाही, बुढा ना बुढी. समजून घ्या ना काय होत त्याला. मेला बुढा, ए बुढा मेला. बुढ्याच्या कानात बिग बाई सोन्याची 5 ग्रामची. पण कोणीच लक्ष देईना त्याच्याकडे. बुढी रडत होती रात्रभर. बुढी रात्रभर रडली. बुढीला वाटलं जाऊन काढली तर लोक म्हणतील पार आंभाऊ सोन्यासारखा जीव गेला, आणि बुढी तुटून पडली कानावर. अन्न काढावी तर 5 ग्रामची आहे. बुढा मरता मरता 5 लाखाचं वाटोळं करून चालला, तेवढ्यात गोड जेवणासह उरकल. हे नागपूरची गोष्ट सांगतो. इकडे अजून मला 12पर्यंत थांबायचं भाऊ. आणि बुढ्याचं प्रेत न्हायला काढलं. आप्पा बुढीनं ठरवलं आपण काढायची नाही, बुढ्यासोबत जाऊ द्यायची नाही. प्रेत न्हायला काढल्यावर बुढीनं बुढ्याचे पावलं धरले नाऊ घालताना. नाऊ हे नागपूरकडच्या सांगतो सगळ्या गोष्टी. आणि पावलं धरून बुढीचं रडणं सुरू झालं. आणि तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. मते मामा लोक पावलाकडे पाहू लागले. बुढी हुशार होती नागपूरची. माझ्या रडण्याकडे लोकांचं लक्ष आलं. वर्णनवर सुरू केलं. आणि टेरिकाटच्या धोत्रा शिवाय नेसला नाही. हा ना, तिला हळूहळू स्टँडवर यायचं आहे इथं. ठरले सर. आणि मग कमरेवर आलं वर्णन. चांदीच्या करगोट्या शिवाय बांधला नाही. लोक डेड बॉडीच्या कमरेकडे पाहू लागले. मग वर्णन वर आलं. आणि नेहरू सदऱ्या शिवाय घातला नाही. गळ्यावर वर्णन आलं. गळ्यात साखळी कशी शोभत होती.
आणि जेव्हा कानावर आलं, अजूनही तुमच्या कानात, इथं थांबली बुढी. नाव घालणारे म्हणले, मते पाटील अहो बिग बाई तशीच राहिली, काढा तेवढी. हे भूषण ही घेती काढोनिया, भूषण ही घेती काढोनिया, भूषण ही घेती काढोनिया, भूषण ही घेती काढोनिया. यमाची हाती बांधनिया दे, यमाची हाती बांधनिया दे, यमाची हाती बांधनिया दे, यमाची हाती बांधनिया दे. हे भूषण ही घेती काढोनिया, अरे वाह! भूषण ही घेती काढोनिया. भूषण ही घेती काढोनिया, भूषण ही घेती काढोनिया. वा, बहुतेक शिवाजीराव आप्पा दिसतात, चालीवरून म्हणतो. वाह हं? वाह वाह. एक खुर्ची द्या बुवा मोकळी करून, आहे का? हाय हाय, पुढे पुढे घ्या पुढे. आप्पा, लोकांना खुर्च्या मिळत नाही, आम्ही तयार ठेवतो. बसा बसा, मग आहेच आपण. बरं आहे, बरं आहे. तब्येत चांगली वाटते आता. बरी बरी. काही सुरू केलं वाटते, काजू बदाम असं काहीतरी. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की शेवटच्या दिवशी याचा उपयोग नाही. त्याला लक्ष्मी म्हटलेलं आहे. लक्ष्मी, अरे का, संपत्तीला काय म्हणतात? लक्ष. हा, मला सांगत जा ना. लक्ष्मी जरूर मिळवा, पण शेवटच्या दिवशी बसून घ्या ना महाराज, बसून. आता आप्पा आल्यामुळे विनेकरी महाराज, त्याला ते लावून घ्या. काय होईल तुमच्या हा भजनामध्ये, तुम्ही द्यान ढकलून बाटली, पुन्हा म्हणाल बाटली द्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून त्याचा विरोध नाही, जरूर मिळवा, संपत्ती जरूर मिळवा. शास्त्राचाही आदेश आहे, संताचाही आदेश आहे ना. प्रथमो नार्जितो विद्या, द्वितीयो नार्जितो धनम. विद्या मिळवा तसं धनही मिळवा, शास्त्रही सांगतं, संतही सांगतात, जरूर मिळवा. जोडून या धन उत्तम. पण काय, शेवटच्या दिवशी धनाचा उपयोग नाही. मग काय करावं तेच सांगतो ना. उद्यापासून लक्ष्मीच्या रंगात रंगू नको. लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंग. रंगी रंगे रे श्रीरंगे, 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 रंगी
मामा एक सूत्र सांगतो बरं का शिवाजीराव. सतमत खोय मानवा. वा काय सतमत खोय मानवा. काय सतमत खोय मानवा. ठीक आहे. पुढं काय बस. पुढं माई काय म्हण. सतमत खोय मानवा सत खोये पत जाय सतकी बांधी लक्ष्मी फिर फिर घराय. विठ्ठल विठ्ठल, 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 लक्ष्मी बांधून आणली ना सतकी बांधी. बरोबर त्याला माहित आहे या प्रमाणावर काय लागतं. बरोबर गाठोडं बांधलंच. सतकी सतमत खोय मानवा सत खोय पत जाय अरे सतकी बांधी लक्ष्मी फिरी फिरी घराय. म्हणून महाराज म्हणतात शेवटच्या दिवशी तिचा उपयोग नाही. लक्ष्मीच्या रंगात रंगू नको. मग लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्या रंगात रंग. याकरता 5 मिनिट घेतो बरं का. कोण्या रंगात रंगली आपा. लक्ष्मी समुद्रातून निघाली आणि सगळेचे सगळे लाईनला बसले. इन माळ घालावी इन माळ घालावी. हार घेऊनच निघली होती. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. लाईनच्या पुढून चालली लाईनच्या पुढून चालली तर हे लाईनमधले मुंडकं घालायचे हारात. अशान लग्न जमते का आपा. ती काढून घ्यायची. असं करीत हे पहा तारीख घेणारे आता आले नाही. उल्लेख मगाशीच केला आम्ही अप्पा. ठीक आहे ठीक आहे. पुढे लक्ष्मी थोडी थोडी थांबत निघाली आप्पा. कुठे देवाचा राजा इंद्र समुद्राच्या काठाला थांबली. म्हणला देवाचा राजा आहे. स्वर्ग लोक ताब्यात आहे. याला मिस्टर करायला हरकत नाही. पण थोडी थांबली आणि विचार केला. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. आपण किती वेळा कुंकू पुसत बसावं. केलं कॅन्सल. मी तिथंच होतो. इंद्र कॅन्सल केला. मग पुढे निघाली. ब्रह्मदेवाकडे पाहिलं. सत्यलोक ताब्यात आहे. याला पती करायला हरकत नाही. पण लक्षात आलं याला सेकंड सॅटरडे नाही, रविवारची सुट्टी नाही, बकरी ईद नाही, 15 ऑगस्ट नाही. कायम कारखाना चालू आहे. कोणाचा. ब्रह्मदेवाचा. नाकी नऊ आणले सरकारच्या. कोणी. ब्रह्मदेवाने. कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडवी तो मडकी रे. तुम्ही आम्ही सगळी मडकी ब्रह्मदेवाच्या कारखान्यातली आहो. करून पाहिला सरकारनं पहिला प्रयत्न. लाल त्रिकोण होता आप्पा तेव्हा ते नव्हते. हे टी व्ही वगैरे नव्हता. जाहिरात कोण करायचे. तमाशावाले. लाल त्रिकोण कुटुंबाची खून वगैरे वगैरे. नुसतं समजून घ्या ना. म्हणजे 2 किंवा 3 मुले पुरे. त्याच्यानं समाज आवरे ना. मग कायद्यात दुरुस्ती केली. हम दो हमारे दो. बरं याला अजिबात वेळ नाही. केलं कॅन्सल. दुर्वासा पुढे थांबली. विचार केला. तपस्वी आहे पण बाबाला क्रोध आवरला नाही. काय करेल रागात कोणा सांगता येते. ते केलं कॅन्सल. परशुरामा पुढे थांबली. हे समुद्राच्या काठाचं सांगतो. 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करायची ताकद आहे. यांना पती करायला हरकत नाही. पण मागचा आढावा घेतला ठरले सर. म्हणे यानं आपल्या बापाचं ऐकून आपली माय रेणुका तिचं मुंडकं तोडलं. लक्ष्मीनं विचार केला
जे पप्पाचा ऐकून मम्मीचा खून करतं ते बायको ठेवल का जिवंत? कशाला विकत केलं कॅन्सल. आता काय माझ्याकडे केलं कॅन्सल. नंतर भगवान शंकराकडे कैलासपती आहे, सगळे व्यवस्थित आहे, पण यांच्यासोबत नाशिकमध्ये फिरायला जाण्याची आपली हिंमत नाही. का? मित्रमंडळी पाहिली. मित्रमंडळी महादेवाची. भूते वेताळनाचती, भूते वेताळनाचती, भूते वेताळनाचती, वेताळनाचती, भूते वेताळनाचती, भूते वेताळनाचती. भूते वेताळनाचती, वेताळनाचती. हे हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. कर्म व्याघ्र पार कर, कर्म व्याघ्र पर हा, कर्म व्याघ्र पार कर, व्याघ्र कर्म व्याघ्रंबर, कर्म व्याघ्रंबर, कर्म व्याघ्रंबर, कर्म व्याघ्रंबर. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. बरं का मते मामा, केला शंकरराव कॅन्सल. आता कोणाकोणाला कॅन्सल करण्यातच आपली कीर्तनाची वेळ संपल. 11:15 भगवान विष्णूला पाहलं, पार पागल झाली. का? राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपलिया, लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, लोपलिया. कस्तुरी मनवात चंदनाची बुटी, कस्तुरी मनवात चंदनाची बुटी. रवी शशिकळा लोपलिया, लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया. कस्तुरी मळवाट चंदनाची उटी, कस्तुरी मळवाट चंदनाची उटी. भगवान विष्णूला पाहला आप्पा समुद्राच्या काठाला. राधा सकुमार मदनाचा पुतळ्या, रवी शशिकळ्या लोपलिया, कस्तुरी मडवड चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. पुढून आली तर विष्णुदेवानं पाठ फिरवली, पुन्हा पुढून आली, पुन्हा पाठ फिरवली, पुन्हा पुढून आली, पाठ फिरवली. विष्णू भगवान म्हणाले, लक्ष्मी तू किती प्रयत्न केला तरी तुला अपेक्षित सुख माझ्याकडून मिळणार नाही. फारच झालं तर माझ्या चरणाची सेवा मिळेल. चरणाची सेवा मिळेल म्हटल्यावर एवढा आनंद झाला. कारण अरे सुख कोठे आहे? तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. तुका म्हणे काही न मागो, तुकावणे काही न मागो, तुकावणे काही न मागो, तुकावणे काही न मागो. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. बस इथपर्यंत आलो आपण. सगळे जग आपा लक्ष्मीमध्ये सुख मानतं, सगळे जग. आणि लक्ष्मीला विचारा, ती म्हणते मला देवाच्या चरणाजवळ सुख आहे. मग सगळे लक्ष्मीच्या मागं लागलं. आणि लक्ष्मी ज्याच्या चरणाच्या सेवेला आतुर झाली, मग लक्ष्मी ज्या रंगात रंगली त्या रंगात रंगी रंगी रे श्री रंगे 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 रे श्री रंगे. रंगी रंगे रे श्री रंगे. काय फुललासी पतंगे, काय फुललासी पतंगे, काय फुललासी
भुलला सी पतंगे. इथे संधी ठेवायचा नाही, विग्रह करायचा नाही. तर श्रीरंगेश संधी घेतला ना टरले सर, तर संबोधन होतं. म्हणजे तुकाराम महाराज श्रीरंगे नावाच्या माणसाला उपदेश करतात. ए श्रीरंग्या, रंगेरंग नाही, इथे पदच्छेद करायचा आहे. श्री आणि रंग. श्रीचा अर्थ लक्ष्मी आहे, आणि लक्ष्मी ज्या रंगात रंगली त्या रंगात तू रंग. रंगी रंगे रे श्रीरंगे. त्या रंगात न रंगता काय भुललासी पतंगी. आता याच्यावर जास्त विस्तार करत नाही बरं का मामा. काय भुललासी पतंगे. पतंग म्हणजे ते पोरं आकाशामध्ये उडवतात तो पतंग नाही. पतंग नावाचा किडा आहे. आणि पूर्वी रॉकेलचे दिवे होते. आता बऱ्याच ठिकाणी सरपणावर स्वयंपाक सुरू झाले आपा. बरं ते मिळत नाही ना, काय म्हणते ते सरपण गॅस. हां ठीक आहे. रॉकेलची चिमणी, त्याला ज्योत, आणि ती चकाकणारी ज्योत पाहिली की तो पतंग नावाचा किडा त्या ज्योतीला खाण्याचा पदार्थ समजतो आणि ज्योतीवर झेप घेतो. ज्योत याच्या खाण्याचा पदार्थ होत नाही आपा, ज्योतीच्या खाण्याचा पदार्थ पतंग होतो. तसं काय भुललं अशी पतंगे. हं? अरे इंद्रिये विषयाला भोगत नाही, विषय इंद्रियाला भोगतात. आपल्याला वाटतं तसं. आता मी असं विचारतो, कोणी कोणाला संपवलं? दातानी सुपाऱ्या का सुपाऱ्यानी दात? साधं गणित आहे. ए शांतारामजी, पूर्वी काड 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 वाजत होतं सुपारीनं तोंड, आता नाकनं हनवटीचं वेल्डिंग चालू आहे. म्हणजे सुपाऱ्याने दात सगळे संपवले. सुपाऱ्या नाशिकला ट्रकनं मिळाल. म्हणजे विषय इंद्रियाला संपवतात, इंद्रिये विषयाला संपत नाही. इंद्रिये दुर्बल होतात आणि विषय बलवान होतात. म्हणून तुला वाटतं त्या पतंगाचा दृष्टांत दिला. अरे पतंग आणि दिवा संपवला नाही, दिव्यानं पतंग संपवला. या न्यायानं काय भुलला अशी पतंगे. विषय वडी भुलले जीव, आता याचे कोण करील किव. अरे सुख, सुख म्हणजे काय? सुखाची व्याख्या आहे आप्पा, विषय आणि इंद्रिया. मेळू होता धनंजया, आणि ते सुख जाय थडिया सांडोणी दोन्ही. विषय आणि इंद्रिया, अनुकूल विषयाची प्राप्ती, बुद्धीची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान, मग आनंद वाटतो. नाही तर इंद्रियात पाठवे शक्ती नाही. आणि जेवायला काय आहे? श्रीखंड, बासुंदी, लाडून गुलाबजाम. आणि हे चेहरा उतरून बसलं. अरे जेवाना, श्रीखंड आहे, बासुंदी आहे, लाडू आहे, गुलाबजाम आहे. काकडे पाटील, हे दुसऱ्याला द्या, मला का नाही वाटीभर ताकनं भाकरी द्या. का? इंद्रियात पाठवता नाही, विषय उपलब्ध आहे. म्हणून विषय आणि इंद्रिया मेळू होता धनंजया, आणि मग ते सुख जाय थडिया सांडोणी दोन्ही. आता इंद्रियाचा सांगात 5 कर्मेंद्रिय आहे बरं का, आणि 5 ज्ञानेंद्रिय आहे. हे ऑफिस आहे, ऑफिस आहे, हे कर्मचारी आहे. शपथ खोटं नाही. हेड ऑफिस, हेड. 4 अधिकारी इथंच आहे, बाकी त्वचा सर्वांगाला आहे. पण अधिकारी 4 आहे ना हेड ऑफिसमध्ये. पाहण्याचं काम करणारे डोळे, सुगंध नाक, रस चाकणारी जीभ आणि ऐकणारे कान. इथून एवढ्यात आहे ते बरं का. 4 अधिकारी आहे हेड ऑफिसमध्ये.
तुमच्याकरता सांगतो हे, नीट ऐका. थांबा. हेड ऑफिस मधून ऑर्डर येते बरं का आप्पा, चला कीर्तनाला. हे वर्कर आहे, वर्कर. कर्मेंद्रिय म्हणजे वर्कर. चालले, एवढंही शरीर घेऊन चालले कीर्तनाला. डोक्यात येतं आधी, दे त्याच्या थोबाडीत ठेवून. हाताला ते काम करावं लागतं. पुन्हा त्याच्या लाता का खाईना, पण ऑर्डर. म्हणून ही ज्ञानेंद्रिय आहे एवढ्यात, बाकी हे सगळे हात पाय कर्मेंद्रिय आहे. या 10 इंद्रियाचा सांगात म्हणजे शरीर आहे. अरे तेच एक दिवस जाणार आहे. शरीर जायाचे ठेवाने, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, ठेवणे, शरीर जायाचे 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 ठेवणे. हरिते अभिलाष जेणे, हरिते अभिलाष जेणे, अभिलाष जेणे, धरिसी अभिलाष जेणे, हरिते अभिलाष जेणे, हरिते अभिलाष जेणे, अभिलाष जेणे, धरिसी अभिलाष जेणे. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, हे शरीर जायाचे ठेवणे, 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 धरिसी अभिलाष जेणे, धरिसी अभिलाष जेणे, धरिसी अभिलाष जेणे, हे शरीर जायाचे ठेवणे, धरिसी अभिलाष जेणे, धरिसी अभिलाष जेणे, धरिसी अभिलाष जेणे. सर्व इंद्रियाचा सांगात म्हणजे देह आहे, आणि तो एक दिवस जाणार आहे. धरसी अभिलाष जेणे, जेणे अभिलाष धरसी ते शरीर जायाचे ठेवणे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, 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 महाराज की जय. तिकडे चाल म्हणा, मी हार घेतो. दोन्ही कामं होतात. रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे. रंगी रंगे रे
रंगे रे श्रीरंगे रंगे रे रंगी रंग रे श्रीरंगे रंग रंग रे श्रीरंग रंग रंग रे श्रीरंग काय बुलला सी पतंगे काय बुलला सी पतंगे शरीर दाया दे घेवने शरीर दाया दे घेवने शरीर दाया दे घेवने शरीर दाया दे घेवने तुम्ही म्हटलं का हा माझे लक्ष नाही बरं ठीक आहे ठीक आहे सर्वांचं झालं ना इठल विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की गुरु निवृत्तीनाथ महाराज की सद्गुरु श्री जोग महाराज की विठ्ठल 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 जाणार आहे चाललेलंच आहे आपल्या लक्षात येत नाही शरीर बाळपणी असतं मते मामा तसं तारुण्यात नसतं आणि तारुण्यामध्ये शरीर असतं तसं म्हातारपणात नसतं बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरं पान हातात खुळखुळ्या काजळ्याचा टिळा नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा असं म्हणतंय का कोणी आजोबा कायम गायतच असता बा तुम्ही काय काम आहे काही नाही एक पप्पी द्या मग जा नाशिकला अरे कुठली पप्पी म्हातारी नाही तोंड पाहत रा भाऊ पप्पी हे कैसा विपरीत झाला तोची देह तोची म्हणजे ज्या शरीराच्या सगळे पप्प्या घेत होते गल्लीतले लोक आता तो जर्सीच्या गोठ्यात नेऊन टाकला त्याला चहा देत नाही कोणी जाणार जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षयते विनश्यति ह्या 6 अवस्था शरीराच्या ठरलेल्या आहे जायते म्हणजे उत्पत्ती अस्ति अस्तित्व वर्धते त्याच्यात वाढ होणे विपरिणमते बदल होणे अपक्षीयते शक्ती न्यूनता आणि विनश्यती म्हणजे नाश उपजल्या पिंडा मरण सांगाते शरीर जायाचे ठेवणे जाण्यासाठीच आहे नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो सावधान आयुष्य खातो नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार देह जाईल
जाईल शब्दाची तोडफोड नाही, काला नाही करायचा. देह जाईल जाईल, अर्थ स्पष्ट झाला पाहिजे. तुम्ही देह इकडे घेता, जाईल तिकडे घेता, बरं जाऊ द्या, जाईल तर जाऊ दे. नासिवंत देह जाणार सकळ शरीर जायाचे ठेवणे. सार्वजनिक संपत्ती आहे आप्पा. शरीर म्हणजे काय? सार्वजनिक संपत्ती आहे. सार्वजनिक कशाला म्हणतात? ग्रामपंचायतची विहीर सार्वजनिक हमाश. आणि सांगा विहीर खचल्यावर कोणी रडतंय का? मग जाऊ दे, तुझं न माझं काय नुकसान? ग्रामपंचायतचं नुकसान झालं, आपलं काय? तसं शरीर सार्वजनिक आहे. म्हणजे ज्याच्यावर चौघं हक्क दाखवत असतात त्याला सार्वजनिक म्हणतात. चौघं देहावर हक्क दाखवणारे आहे. याचा बाप म्हणतो बाळू पठ्ठ्याचा आहे, बाळू म्हणतो देह माझा आहे, यमराज म्हणतो शरीर आमचं आहे, आणि पंचभूत म्हणतात आमचा आहे. चार तर झाले. पंचभूताला विचारा, ते म्हणतात देह आमचा. यमराजाला विचारा, देह हे काळाचे. याच्या बापाला विचारा, बाळू पठ्ठ्याचा, आणि बाळूला विचारा, देह माझा. हे चौघाची वस्तू आहे आप्पा, आणि चौघाच्या वस्तूला मालकीची नाही म्हणत, सार्वजनिक. आणि ते जाणार आहे, जाणार आहे. बरं का? मग ते शरीर जाया मतेच करे. हा मग ठीक आहे, असू दे असू दे. शरीर बुजगावणे चोरा रक्षण से भासते, बुजगावणे चोरा रक्षण से भासते, बुजगावणे चोरा लक्षण से भासते, बुजगावणे चोरा लक्षण से भासते. आधी काय करा देह, आधी काय करा देह सबंध पसारा, सबंध पसारा. बुजगावणे चोरा रक्षण नसे भासते, बुजगावणे चोरा रक्षण नसे भासते, बुजगावणे चोरा लक्षण से भासते, बुजगावणे चोरा रक्षण नसे भासते. वा मते मामा. देह आदी काय खरा, देह संबंधी पसारा, आणि बुजगावणे चोरा रक्षण से भासते. जाणार शरीर जायाचे ठेवणे, धरशी अभिलाष जेणे, जेणे अभिलाष धरशी ते शरीर जाणार आहे. इथपर्यंत आलो आपण, बरं का मते मामा. अरे शरीरच जर जाणार आहे मोगल आप्पा, तर शरीराच्या संबंधाने लावलेले नाते तरी तुझे आहे का? नोय तुझा परिवार, हा नोय तुझा परिवार, हे तुझा परिवार, हे तुझा परिवार, नोय तुझा परिवार, नोय तुझा परिवार, नवे तुझा परिवार, नवे तुझा परिवार. द्रव्यदार क्षणभंगुरे, द्रव्यदार क्षणभंगुरे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, अरे शरीर जर तुझं नाही तर शरीराच्या संबंधाने लागलेले नाते तरी तुझे आहे का? नोहे तुझा हा परिवार. हे लावलेले संबंध आहे मामा.
लाव देत नंतर कोणाचा कोणाशी न घडे संबंध. हा ना जमला आता झालं थोडं राहिलं थोडं राहिलं नाही त्यांचंही बरोबर आहे ते बरोबर त्यांना वेळ माहीत असते. समजा जर 10 वाजता गेलो न कीर्तन ऐकलं तर केवढं पाप झालं आपल्यावर. फार जपतात ही मंडळी. काही काही तर घरून विचारतात आप्पा किती राहिलं रे. आता काय 10-15 मिनिट हां येतो मग संपेपर्यंत. आणि मग त्यांची अपेक्षा असते की आपलं भाषण चालू असताना महाराज बसले पाहिजे नाही तर समाज उठतो. काय सालाचा गडी आहे का महाराज तुझ्या भाषणाला बसला पाहिजे आणि आमचं कीर्तन ऐकलं तुला काय पाप लागणार आहे का. हां विठ्ठल विठ्ठल. बऱ्याच ठिकाणी ही बिमारी आहे आता आपा. बऱ्याच ठिकाणी बरोबर शेवटी 11:15 11:30 दरम्यान लोक येणार आणि मग भाषणवाले तर 12लाच येणार. मग त्यांची अपेक्षा महाराजांनी आपलं भाषण ऐकलं पाहिजे असं. आणि आमचं कीर्तन तुम्ही ऐकलं तर काय बिघडतं. मग आम्हालाही आनंद होईल ना. हे भाषण करणारे 10लाच आले बरं का त्याचा आनंद आम्हालाही होईल. ठीक आहे आता आपलंच गुंडाळून घेऊ. ए मामा नोहे तुझ आप्पा तुम्हाला नाही बोलत बरं का. ते 3-3 तास बसलेले आहे कथेला कीर्तनाला त्यांचा तो नाटक नाही खरं आहे. पण नाटकवाले बरेच आहे आप्पा. नाटकवाले बरोबर शेवटी येणार. आता पहा बरं आम्ही आलो तेव्हा प्रश्न पडला होता की कीर्तन खुर्च्यालाच सांगावं लागेल आज. सगळ्या खुर्च्याच. बरं तुम्ही किती लांबून आला. मी चांदवडच्या पुढे उर्धूळ आहे तिथे रामायण चालू आहे. बरोबर पहाटे उठलो सवयीप्रमाणे 9:30लाच हे गाठलं ठिकाण. त्याच्यात तडजोड नाही आणि 12ला तर त्याच्या आधीच मोकळे करतो. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. विठ्ठल विठ्ठल. नोहे तुझा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुर. आप्पा टरले सर हे लावलेले संबंध आहे. पिताजी कहे पुत्र मेरा है, माताजी कहे बेटा मेरा है. ना माता का ना पिता का ये तो जन्म देने का नाता है. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है. ना बहन का ना भाई का ये तो रक्षाबंधन का नाता है. ससुरा कहे जावई मेरा है, सास कहे जावई मेरा है. शांताराम जी ना ससुरे का ना सास का ये तो लड़की देने का नाता है. तू तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. हे लावलेले संबंध आहे. म्हणून नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुर. आणि हे सगळे नाते संबंध लावले ना हे माध्यान्ह काळच्या वेळेला उपयोगी येतात. हापूस आंब्याचा रस बाह्या सारून मग 12 वाजता हजर आहे. पण अंतकाळाच्या वेळेला एकच सोयरा. अंतकाळीचा सोयरा, 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 अंतकाळीचा सोयरा. तुका
शरीर जायाचे देवा शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे देवणे अंतकाळीचा सोयरा आणि तुका म्हणे विठू धरा तुका म्हणे तुला सोडवेना कोणी न एका चक्र पाणी वाचुनिया मग आम्हाला सोयरे आहे ना सोयरे आहे पण हे दुपारसाठी आहे सोयरे धायरे संपत्तीचे लोक निर्वाणीचा एक पांडुरंग अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. आता आमची रामकथा चालू आहे कुठे वर्धोळला. आप्पा तुमचं निमंत्रण आलं तेव्हा मी दवाखान्यात होतो. इथून इकडे चांगलं आहे आता पण हे 2 माणसं लागतात गाडीत बसवायला. हे नाही जमलं हे जमलं नाही नाही तर त्यांची कथा आपण डावलली असते का. तेव्हा संचिती हॉस्पिटल पुन्हा घेतली दिनकर पाटलांनी सातपूरला. ते का 21 एप्रिलपासून आहे संध्याकाळी 7 ते 10. तिथे जवळजवळ 15-20 हजार लोक असतील ना आपा कथेला. काल नाही मंडपपूरला बाहेर गेले बाहेर. एवढा समाज रोजचा आहे 5 दिवस झाले पण वेळेत 8 वाजता मंडप भरलेला असतो आणि मी 11 वाजता त्यांना मोकळे करतो दररोज. त्याच्यामुळे पुढचं कळलं तुम्हाला. आम्ही पहाटे उठलो पुन्हा इथे तुमच्या आधी आलो. आता कोणी उठायचं नाही. शेवटून आले त्यांनी तर अजिबात उठायचं नाही. आमचं जय विठ्ठल झाल्यानंतर टाळकरी महाराज लोक खाली बसतील आणि ह्या महाराजाला 2 माणसं गाडीत नेऊन बसवतील बरं का आप्पा. जेवण आप्पाकडे ठेवलं सुकेनेला. हे आप्पा मोगल आप्पा नाही तुम्हाला नाही आपल्या आपल्या गाडीने या काय भाव पडेल तर जेवण तुम्हाला डिझेलमध्ये इकडे जेवता येईल ना. बरं ठीक आहे तिथं वारकऱ्याचं घर आहे तिथे काय अडचण नाही. ज्या संबंधाने हा कार्यक्रम सुंदर नियोजन अतिशय सुंदर काही काटकसर नियोजनात नाही. भागवा भागवी नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं तसं आपल्या बंधूचं म्हणा आपल्या वडिलाचं म्हणा आपल्या काकाचं म्हणा आपल्या आजोबाचं म्हणा. कारण ते पत्रिका घेऊन आलं ते शांतारामजी त्या दिवशी वाचलीन त्यांच्या खिशात घातली. जा घेऊन म्हटलं का पाठ झाली काय सांगता तुम्ही. म्हटलं मग वाचून दाखवतो तुम्ही पहा. मग रामभाऊ लक्ष्मणराव जाचक यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांच्या धर्मपत्नी मंदाबाई 3 भाऊ पांडुरंग बाबूराव फकीरा. पुन्हा ऐकायचं आहे का. 3 बहिणी चंद्रभागा भीमा विमल पुतण्या रमेश 3 मुलं काय टवकारले दशरथ नवनाथ जगदीश नातू साई तेजस आराध्या. आणि काही राहिलं तर मग संपल्यावर पाहून घ्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल कराच्या महाराज तुम्ही शुद्ध नाही उच्चारिला अधिकार मिळा फुला कराच्या महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बंदी करा कराच्या महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज